पुणे घाटमाथ्यावरती मोठा पाऊस झाला। मुळा आणि मुठा नदीला पूर। एकता नगर परिसरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू। सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद। वीजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता देखील करण्यात आली व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो। भिडेपूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद। खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावमधल्या पारोळा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावमधील 30 ते 40 घरांची झाली पडझड। अनेकांचे संसार उघड्यावर। शेवगे बुद्रुक या गावातील एक तरुण पुरात वाहून गेल्याची घटना। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून आता वाहनं चालवणं बेतलं जीवावर। आर्णीमधील दहेली गावात पुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली। आईसह 2 मुलींचा मृत्यू। हिंगोलीमधील कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोल्डा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला। राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकण या ठिकाणी अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठा घालत असताना पोलिसांना लाजा वाटला नाही का? अभिजित दिपके झाले आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झालेला। आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवले। जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा हा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवस गोंधळाचा। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। विद्यार्थी आंदोलनावर मोदी शहांनी भूमिका स्पष्ट करावी। खरगेंकडून चर्चेची मागणी। आधी हाड मोडलेत, आता एफआयआर करून खाती बंद करतायत। मोदी शहा तुम्ही जेएनझीला धमकावून गप्प करू शकत नाही। राहुल गांधींचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला 10वर। 12 तासांहून अधिक काळाच्या बचाव कार्यानंतर मृतदेह हाती। दोषींवर फौजदारी कारवाई होणार। फडणवीसांचे हे आदेश। एफडीए अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि विधानभवनाच्या कॅन्टीनबाबत तयार केलेला 98% अहवाल खोटा। स्वच्छतेबाबत अनेक त्रुटी आढळल्या। हायकोर्टाकडून खरडपट्टी। मंगळवारपर्यंत खासगी आणि सरकारी आस्थापनांना सुधारण्यासाठी वेळ। पुन्हा तपासणी होणार। मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवरती काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। खासगी आणि सरकारी आस्थापनांना वेगळा न्याय का? हायकोर्टाचा एफडीएच्या अधिकाऱ्यांना हा इशारा। पुढील सुनावणी 6 ऑगस्टला। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटले। संजय राऊतांचा अमित शहांवरती निशाणा। दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। नवनाथ बन यांचा पलटवार। बीड जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई। सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। तक्रारदारानं 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून केली कारवाई। भाजप नगरसेविकेने विद्यार्थ्यांकडून पाय पुजून घेतल्याचा प्रकार। नगरसेविकेचं शिक्षण किती? भाजपचे नेते अशा विषयांवरती बोलणार का? रुपाली ठोंबरे पाटलांचा हा संतप्त सवाल। मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची ही ग्वाही। जरांगेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक। जरांगेंना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमधील हिंसाचारात 2020 दिल्ली दंगलीतील आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट। माजी नगरसेवक आरोपी ताहेर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा। इतर 5 आरोपींनाही जन्मठेप। 2020 दिल्ली दंगलीतील आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी अपडेट। माजी नगरसेवक आरोपी ताहेर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा। इतर 5 आरोपींनाही जन्मठेप।